धुळे येथील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत निधन झाले। तर आज बुधवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गुरुद्वाराच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रसंगी समाज बांधवांसह सर्व धर्मीय मान्यवरांची उपस्थिती होती। तत्पूर्वी बाबा धीरज सिंग यांचे पार्थिव सकाळी 7 ते 11 या वेळेत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी केवळ शीख धर्मीय नव्हे तर सर्व धर्मीय सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते तसेच सामान्य नागरिकांनी बाबांचे अंतिम दर्शन घेत त्यांना भावपूर्ण निरोप दिला। यावेळी शोकमग्न वातावरणात निर्माण झाले होते। मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे शहराच्या दक्षिणेला असलेले गुरुद्वारा शीख धर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण शीख धर्मगुरू गुरु नानक महाराज हे संत नामदेवाचे दर्शन करण्यासाठी नांदेड येथे आले होते। त्यावेळी त्यांनी तेथेच सर्वांचा निरोप घेतला। त्यामुळे गुरु नानक यांचे समाधी स्थळ नांदेड येथे आहे। परिणामी शीख बांधव पंजाबमधील सुवर्ण मंदिरात माथा टेकविल्यानंतर नांदेड येथे गुरु नानक यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी जातात। सुवर्ण मंदिर ते नांदेड ही परिक्रमा करणारे अनेक भाविक धुळ्यातील गुरुद्वारात येत असतात व त्यांच्या सर्व राहण्याची जेवणाची सोय प्रमुख बाबा धीरज सिंग हे करीत होते। त्यामुळे ते नांदेड ते सुवर्ण मंदिरपर्यंत सर्वांनाच परिचित होते। बाबा धीरज सिंग यांचे कोणाशीही मतभेद नव्हते। धुळ्यातील सर्व धर्म संघाच्या बैठकीत आणि कार्यक्रमांमध्ये देखील त्यांची सतत उपस्थिती असायची। अशी पार्श्वभूमी असताना 1 डिसेंबरला त्यांच्याच सेवेकरी असलेल्या 25 वर्षीय उमेश माळोदे यांनी बाबा धीरज सिंग यांच्यावर सकाळी 9 वाजेच्या सुमारास तलवारीने हल्ला केला व यात बाबा धीरज सिंग हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना काल सकाळी त्यांचे निधन झाले। तर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला।